सद्गुरु महाराज की जय। आनंदालक्ष्या गुजरा विनाशातरांबर हृदय आठवावा दत्त दिगंबर करता तुझे नाम स्मरण दोषाधिक होती दान ब्रह्म विष्णू तृणन करती तुझे स्तवन कर्मभूमीच्या दैवतण मजावे सर्वता मजली हा केली पुण्य जाय व्यर्थ तो लग्न जाय पूर्णाशी उन्नतान्यता अनुचित सोयीतन शिव तो एकाग्र करावा स्मरण तो भजावा दत्त निरंजन अंतिवतसे मोक्षे पद प्राप्त नाही शेज करावे स्मरण जो का प्रात पर परवाचे शिनकळे पार तिथे मी पामर्ग मुखाने काय वर्ण दत्तात्रेय महाराज की दिगंबरा हो ये बाधता अवधूता ये बाधता मना सर्व दिगंबरा हो ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा हो ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा हो ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा हो ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा ये बाधता अवधूता ये बाधता ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा ये बाधता अवधूता ये बाधता दिगंबरा हो 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 ये बाधता अवधूता ये बाधता सद्गुरु महाराज की ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदर्शम तत्वमच्चादि लक्षणम एकम नित्यमिमलमच्चलम सर्वार्थी साक्षीभूतम भवातीतम त्रिगुणरहितम श्री सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा जयचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची बंधू श्री गुरु चरण नमस्कारुने सद्गुरुचे तर भक्तो आज प्रवचनाची सेवा आणि प्रवचनासाठी आपल्याला विषय निवडायचा आहे त्याच्यासाठी आपण विषय घेतलेला आहोत इथलं सर्व प्रसन्न वातावरण पाहून या दत्त महाराजांच्या सर्व तुमच्या भाविक भक्तांचे जे भाव पाहून आपण आता विषय घेणार आहोत ते म्हणजे अन्नदान आणि नामस्मरणाचा 4 महिने झालं नामस्मरण इथं अखंड चालू आहे आणि आज चातुर्मासाचा शेवट साधन करीची 2 अन्नदान नामस्मरण देव दत्ते तू घरा काय येऊने त्या मंदिरा आजचा हा विषय आणि या विषयावर होईल तशी आता पोथी म्हणल्याच्या नंतर 3 तास कीर्तन म्हणल्याच्या नंतर 2 तास आणि प्रवचनाची सेवा म्हटल्याच्या नंतर 1 तास
1 तासाची ही सेवा आहे, जवळपास माझ्याजवळ काही जास्त वेळ नाही. भक्तो, साधन करी हेची 2 अन्नदान नामस्मरण. या जीवाला उद्धार करून घेण्यासाठी कोणते साधन लागतील महाराज? तर 2 साधनं लागतात. एक म्हणजे अन्नदानाचं आणि दुसरं म्हणजे नामस्मरणाचं. पुण्यभूमी पावन क्षेत्र मोहनपुरा या गावामध्ये आपले श्री 108 महंत राम भारतीजी महाराज यांच्या नियोजनानं चालू असलेला चातुर्मास, आज चातुर्मासाचा शेवट. महाराज एका ठिकाणी खूप गोड बोबी सांगतात. चातुर्मासाच्या पुण्या पृथ्वी प्रदक्षिणा अलीकडे 4 धाम काय बापुढे 4 मासाचे पुण्यागाध. महाराज सांगतात चातुर्मासाचं पुण्य 4 धाम केलेले ते अलीकडच आहे म्हणून सांगितले. बरेच जण 4 धामाला जातात, तीर्थयात्रा करतात, ते अलीकडचं आहे म्हणून सांगितले महाराजांना. जे तुम्ही तीर्थ करता, आता बरेच जण काशी करतात, तीर्थयात्रा मथुरा करतात, वृंदावन करतात, ते अलीकडचं आहे. नवे नवे पृथ्वीला प्रदक्षिणा घातलेले ते सुद्धा अलीकडचंच आहे. एवढं पुण्य थोर एका चातुर्मासाचं आहे. आणि चातुर्मास हा प्रत्येक जीवाने केला पाहिजे महाराज. प्रत्येक जणाला जीव कुठला आहे आधी ते जीवाची माहिती झाली पाहिजे. जीव कोणत्या स्थळाचा आहे, जीव कुठून आला, कशासाठी आला, या जीवाला आल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे सर्व प्रश्न आजच्या आपल्या प्रवचन सेवेमधून सुटणार आहे. मग जीव कुठला आहे? एका ठिकाणी महाराज सांगतात, माझ्या वतनाचे गाव निरालंबी त्याचा ठाव आम्रतारणवतयाचे नाव तेथे मजला नेऊन ठेवा. महाराज म्हणतात हा जीव निरालंब सृष्टीवरचा आहे. आपल्या संप्रदायामध्ये, आपला संप्रदाय आनंद संप्रदाय म्हणतो आपण याला. तसे या कलियुगामध्ये अनेक संप्रदाय आहेत महाराज. आणि प्रत्येक संप्रदायाचं मत वेगळं आहे, त्याचे शास्त्र वेगळे आहेत, त्याच्या पोथ्या वेगळ्या आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत. मात्र सर्वाचा मूळ जे संप्रदाय असेल तर ते आनंद संप्रदाय. आधी अनादी काळापासून चालत आलेला संप्रदाय म्हणजे ते आनंद संप्रदाय. आणि त्या संप्रदायाची आपण भक्ती करतो. आपण एक नामी आहोत, आपण गुरुनामी आहोत. आपला रस्ता आहे ते राजमार्ग. आणि या राजमार्गाला बाळगुरु महाराजांना राजयोग मार्ग सांगितला, ते म्हणजे अन्नदाने आणि नामस्मरणाचा. मग जीव कुठला आहे? माझ्या वतनाचे गाव निरालंबी त्याचा ठाव आम्रतारणवतयाचे नाव तेथे मजला नेऊन ठेवा. मग आपल्या संप्रदायामध्ये श्रेष्ठ्या सांगितल्या. प्रत्येक जणाला माहित असतील, जे आनंद संप्रदायामध्ये पहिल्यापासून आहेत त्यांना श्रेष्ठ्या सांगितल्या. तर ज्या प्रकाराने मी बोटवरी केलेत महाराज, हे पंजा, आता निवडणुकीचा पंजा आहेच, आता हे पंजा. मग जसं ज्या पद्धतीने आपण बोटवरी केलो, पहिल्या सुरुवातीची ते कर्मसृष्टी महाराज. कोणती सृष्टी? कर्मसृष्टी. दुसऱ्या क्रमांकाची ते विकार सृष्टी, तिसऱ्या क्रमांकाची दिव्य सृष्टी, चौथ्या क्रमांकाची ब्रह्मसृष्टी आणि 5व्या क्रमांकाची निरालंब सृष्टी. आता पहिले 4 पद, पहिल्या कर्मसृष्टीमध्ये 10 पद, विकार सृष्टीमध्ये 10 पद, दिव्य सृष्टीमध्ये 10 पद आणि ब्रह्मसृष्टीमध्ये 10 पद, एकूण 40 पद. आता या 40 पदाचं सुद्धा एका भजनामध्ये सांगितलंय महाराज. महाराज खूप गोड वर्णन करतात. सांडा 40चा पसारा, भाव 42चा धरा, निर्गुणाचे केने बरा, ते आहे गुरुज्ञान धरा. महाराज काय सांगतात? 40 पद सांडायचे आहेत रे बापू तुला, 40 पद काही कामाला येणारे नाही. मग या 40 पदाचं सुद्धा सांगितलंय. आता महाराज प्रत्येक पदाला एक निर्गुण आहे.
10 पद झाले. कर्मसृष्टीचा एक निर्गुण, विकार सृष्टीचा एक निर्गुण, दिव्य सृष्टीचा एक निर्गुण आणि ब्रह्मसृष्टीचा एक निर्गुण. आता या चारही निर्गुणाचं सुद्धा एका भजनामध्ये सांगितलंय. जो का चारी निर्गुण पाहे, चहूच्या वरचा भजत आहे, तयाला सद्गुरु करावे, आज रामबरी नाम जपावे, तरीच होईल शेवट हृदयी आठवा देव दत्त. महाराज काय सांगतात, आता 4 निर्गुण महाराज, ते 4 निर्गुण भजन झाले आणि ज्याचं 5व्या निर्गुणाचं भजन चालू आहे त्याला सद्गुरु करावं. आता सद्गुरु खूप आहेत, आता सद्गुरु कोण, गुरु कोण हे ओळखण्याची आपल्याला ताकद आली पाहिजे, पारख झाली पाहिजे. नाही कळाली पारख तो खाय जाणिले किंमत. या प्रकारानं महाराज हे 4ही निर्गुण झाले आणि आता 5व्या निर्गुणाचं ज्याचं भजन चालू आहे त्याला गुरु करावं. असो, आपलं चालू असलेला हे प्रवचनाची सेवा चातुर्मासाच्या निमित्तानं, चातुर्मासाचं तुम्हाला पहिल्या ओवीमध्येच सांगितलं, चातुर्मासाच्या पुण्यापुढे महाराज ते पुण्य आघात आहे. का तर तिथं होणारं नामस्मरण आहे जे महाराज, ते नामस्मरण आपल्या जीवाचा उद्धार करते. अजून कोणती जरी साधना असली तर ते काही कामाची नाहीत महाराज सांगतात. मग बघतो आता झाले हे 40 पद. आता 41 पद म्हणजे ती निरालंब सृष्टी. महाराज काय सांगतात आपल्या काकड्यामध्ये, निरालंब माझे गाव. महाराजाचं गाव कोणतं आहे, निरालंब महाराजाचं गाव आहे. हे 41 पद. आता राहिलं महाराज 42 पद, ते काकड्यामध्ये सांगितले. तुझे स्वरूप पाहता मन हे झाले उन्मन, शुद्ध लक्षण पदी, शुद्ध लक्षण पदी मजला सापडली खून. उठा उठा प्रेमानंदा स्वामी सद्गुरु मूर्ती, स्वयं प्रकाशोत्व वाळो काकड आरती. हे सांगितलंय महाराज. हे काकड्यात 42 पद. आता राहिलं महाराज 43 पद. ते काकड्याच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितले. पूर्णानंदी पदी मन हे मुरोनिया ठेले, पूर्ण भारती मने, पूर्ण भारती मने जन्म मरण कुंटले. उठा उठा प्रेमानंदा स्वामी सद्गुरु मूर्ती, स्वयं प्रकाशोत्व वाळो काकड आरती. हे महाराज हे 43 पद हे सांगण्याचं कारण काय, हे सांगत बसण्याचं कारण का, तर जीव कुठला आहे, जीव कोणत्या रहिवासी आहे आणि इथं येऊन काय करायला हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून हे पद. आनंद संप्रदाय कळायला पाहिजे हे म्हणून पद. मग महाराज आपल्या जीवनाचं सुद्धा आपल्याला कळस करायचा आहे. जसं महाराजांनी या भौतिक मंदिराचा कळस केला भव्य दिव्य स्वरूपानं आपल्या गुरुवर्य राम भारतीजी महाराजांना. जवळपास मंदिर असं बघायला नाही दत्त महाराजांचं नांदेड जिल्ह्यामध्ये. असं मंदिर महाराजांनी बांधून काढलं आणि त्याचा कळसाचा कार्यक्रम सुद्धा खूप भव्य दिव्य स्वरूपाचा केला. आणि माझी सुद्धा कीर्तन रूपी सेवा महाराजांनी सांगितली. महाराज नांदेडला आले होते आणि अशीच आम्हाला भेट झाली महाराज. आणि महाराज म्हणले या आपल्या कीर्तन ठेवून पडले. 7 दिवसामध्ये महाराजांना आपल्या एक तारीख घेतली. महाराजांना कळसाच्या दिवशी, लास्टच्या दिवशी मात्र महाराजांनी घेतली. मग बघतो अशा प्रकारचं आता एक कळस झालं. आता कळसाच्या वरी बांधकाम होते काय नाही, कळस झालं म्हणजे बांधकाम संपलं. तसं महाराज आपलं पाणी गंगेला जाऊन मिळलं, गंगा सागराला जाऊन मिळली, त्याचा ओघ संपलेला आहे. त्याचं सुद्धा एक प्रमाण सांगतात महाराज. देऊळाच्या कामा कळसू परम गंगेशी शिंद प्रवेशू. महाराज काय सांगतात, देऊळाचं कळस झालं म्हणजे महाराज तिथं बांधकाम थांबलं आणि गंगा सागराला जाऊन मिळली म्हणून त्याचं ओघ संपलेलं आहे. तशा प्रकाराने आपल्याला सुद्धा कुठतरी थांबावं लागणार आहे, भक्ती थांबावं लागणार आहे. भक्ती करायची आहे, काय थांबून भक्ती करावं लागते हे सुद्धा कळालं पाहिजे. काय त्यागून भक्ती करावं लागते हे सुद्धा कळालं पाहिजे. आणि कोणती भक्ती केली पाहिजे ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. मग बघतो
तुम्हाला असं सांगल्याच्या नंतर कळणार नाही, तुमच्या जवळ आणून संदर्भ सांगून जातो महाराज. थोडं भजन करा. जय जय आनंद सद्गुरु, 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 गुरु महाराज की जय. तर बघतो आपण गंगेचा चालू होता विषय. कसं सांगल्यानं तुम्हाला कळणार नाही, त्याचा संदर्भ सांगतो. समुद्राचं महाराज पाणी इथं आलंय. तुम्ही म्हणशाल कसं आलंय महाराज समुद्राचं? जे वरच्या पाण्यावर पिकं पिकतात ते समुद्राच्याच पाण्यावर. कसं आहे महाराज? जे काही ढग आहात ते ढग जाऊन समुद्रावर जाऊन बाष्पीकरण होते. दत्ता प्रभू, 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 दत्ता प्रभु दत्ता प्रभू, दत्ता प्रभु, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभु दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु गुरु महाराज की जय. तर बघतो समुद्राचं पाणी इथं आले महाराज. वरच्या पाण्यावर जे आपले पिकं पिकतात आता शेतामध्ये ते समुद्राचंच पाण्यावर. महाराज पाणी वरच्यावर झेलून पिता येते. त्याचं सुद्धा एक सांगितले महाराजांना प्रमाण. चकोर चंद्राशी चातक मेघाशी तैशी आरनिशी नाम स्मरा. महाराज काय सांगतात? चकोर चंद्राशी, चकोर नावाचा एक पक्षी आहे महाराज. आणि ते पक्षी काय करते? वरचंच पाणी पिते, खालचं पाणी पित नाही. आणि ते कोण्या तरी नक्षत्रातलंच पाणी पिते. चातक नावाचं जे पक्षी आहे, चकोर बी एक पक्षीच आहे, मात्र ते चंद्रातलं अमृत सेवन करते महाराज. आता पौर्णिमेच्या मध्यरात्री, आता आज पौर्णिमा आहे आणि आज पौर्णिमेच्या मध्यरात्री जे काय त्या चंद्रामधून अमृत पडणार आहे तेच अमृत सेवन करते. दुसरं महिनाभर काही सेवन करत नाही. वरच्या वरीच ते वय महाराज चकोर नावाचं पक्षी. आता आहे चातक नावाचं पक्षी. चातकाचं सुद्धा खूप सुंदर सांगितलंय महाराज. कोणत्या तरी नक्षत्रातलंच ते पाणी पिते, वरच्या वर झेलून. तुम्ही सुवर्ण पात्रात जरी पाणी दिलं तर ते पित नाही, असं पाण्याचं सांगितलंय. मग जे ढग आहेत महाराज, ते ढग जाऊन समुद्रावर जाऊन बाष्पीकरण नावाची प्रक्रिया होते तिथं. सर्वांना माहित आहे. ते समुद्रातलं पाणी ते ढग ओढून घेतात आणि जिथं मौसम असेल तिथं येऊन वर्षावतात, म्हणजे पडते पाणी. आता पाणी पडलं महाराज, शेतात पडलं तर पिकं पिकतात.
कोणी असं सलापावून खाली पडत असेल, पाईप लावले तर कोणी भांडे भरून घेते, पाण्याची टंचाई असेल ते पाणी उपयोगाला येते. नवे नवे माहूरच्या ठिकाणी महाराज पाण्याची सोय नाही, तिथं पाणी साचून वापरण्याची सुद्धा आजही पद्धत आहे, ते कामाला येते पाणी. मात्र रस्त्यावर पडलेलं पाणी नालीत जाऊन मिसळलं, त्याचा वापर आहे का हो? नाही. ते नालीचं पाणी कुठं जाते हो? नदीला जाते. नदीचं पाणी कुठं जाते हो? गंगेला जाते. गंगेचं पाणी कुठं जाते? समुद्राला जाते. मात्र ते पाणी जाणार, गंगेचं पाणी जाणार समुद्राला, ते समुद्र त्याला एक ओढाचा लाटा करून सांगते तू माझ्यातलाच आहेस. त्याला सांगते तू माझ्यातलाच होस. मात्र ते जाताने जे तुझं स्वरूप राहिले ते येताना आता राहिलेलं नाही. जे जाताना तू होतास ना निर्मळ, ते येताना आता तुझं स्वरूप नाही. पावसाचं पाणी महाराज कसं निर्मळ राहते बघा तुम्ही. पावसाचं पाणी असं फिल्टरच्या पाण्यासारखं शुद्ध राहते. मात्र ते नालीत पडलं, त्याच्यात मिसळलं, ते समुद्र म्हणते आता तुझ्यामध्ये बरेचसा केर, कचरा, गाळ वगैरे जमा झालंय, तुला मजात सामावून घेता येणार. समुद्राचं एक तत्व आहे महाराज, तुम्ही त्याच्या डबीची काडी नेऊन जरी टाकलात तर ती लाटानं बाहेर आणून टाकून देते. जर तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं, आपलं पोरग गेलं महाराज पुण्याला, जॉबला गेलं, आणि इकडे माय बापाला पत्ताच नाही, लग्नही झालं, 2-4 लेकरही झाली, आणि परत घराकडे येऊ लागलं. येऊ देशाल काय म्हणावं? जाताना जे तुझं स्वरूप होतं ते आता येताना तुझं राहिलेलं नाही. जसं महाराज समुद्राचं तत्व आहे, तर त्या प्रभूचं सुद्धा एक तत्व आहे. काम क्रोधाधिक षडविकार जर आपण मध्ये ठेवून भक्ती करत असाल तर ते भक्ती काही जाया जाणारी नाही. म्हणून महाराज एका ठिकाणी सांगतात, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. महाराज काय सांगतात? काम क्रोध लोभ, काम ही संगच आहे, क्रोधही संगच आहे बाला क्रोधाचा, आणि लोभ तर कोणत्या प्रकारचं सुटलंच नाही महाराज, आशा तर सुटलीच नाही, आणि ते सगळं सोबतच आहे ना. मनाला परमार्थ करालो. महाराज काय म्हणतात? ते परमार्थ नाही. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. ज्यांना असा परमार्थ करायला ते मूर्ख होय म्हणून सांगितले. ते परमार्थ जाया जाणारा नाही महाराज. परमार्थ करावं लागते, ते निका परमार्थ करावं लागते. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, परमार्थ करावा आणि प्रपंच सुद्धा करावा आपल्यासारख्यासाठी. प्रपंच सुद्धा आहे, परमार्थ सुद्धा आहे. बाळगुरु महाराज सांगतात, प्रपंच परमार्थ साधविती दोन्ही, तयाशी निर्वाणी सुख होय. आपल्या सामान्य जीवासाठी महाराज प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांगितले. प्रपंच प्लस परमार्थ. तुकाराम महाराजांनी नुसता परमार्थ केला नाही, प्रपंच सुद्धा केला, जगद्गुरु झाले. मग परमार्थ करावा, पण कोणता करावा महाराज? खूप संप्रदाय आहेत या कलियुगामध्ये, आणि या संप्रदायामधून आम्ही कोणता परमार्थ करावा याचं सुद्धा थोडं विश्लेषण. तर त्यावेळेस महाराज प्रपंच आणि परमार्थ सांगितला. मग परमार्थ करावा, परमार्थ करावा ते आनंद संप्रदायाचा. का करावा महाराज? तुम्ही सांगता आनंद संप्रदायाची भक्ती करावी, मात्र कशासाठी करावी त्याचं प्रमाण काय आहे का? त्यावेळेस हा संप्रदाय आधी अनादी काळाचा संप्रदाय आहे, आणि या संप्रदायाची निर्मिती कशी झाली थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे संप्रदाय गुरु या 2 शब्दापासून सुरू झाला. गुरु म्हणजे काय आधी ते बघून घेऊ. गु म्हणजे गुणातीत, रु म्हणजे रूपातीत, गुण रूपाचा होयांत, याशी बोली जे गुरुरूप. जिथं गुण आणि रूप दोन्हीचा अंत होते त्याला गुरुरूप म्हणतात, ते गुरुरूप. आणि गु शब्द हे अंधकारामध्ये आहे, ऋ शब्द प्रकाश आहे. ऋ शब्दाचा प्रकाश झाला आणि आपण या ऋ शब्दाचंच भजन करायलो. गु शब्द अजून अंधकारामध्येच आहे. ऋ शब्दाचा प्रकाश थोर, माया ब्रह्माचा विचार जाणीजेत गुरु, हे गुरु. मग जन्म नव्हता चौशून्याशी, कैशी रचना ब्रह्मांडाशी, तेज प्रकाश नाही सशी, नाही प्रमाण बोलाया. महाराज ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस सुद्धा हा संप्रदाय होता.
मग काय झालं, एका अक्षर गुप्ताशे तेची परब्रह्म भाषे आयशे भाषे कदान नाशे महाशून्या वेगळा तेची श्री गुरु स्वयं ब्रह्म हृदयी समरावा अति उत्तम गणो मने धरुनी नेम करी प्रपंच परमार्थ माया जीव दैव मेळ अवघ्या अर्धाक्षराचा खेळ प्रगट नाही गुप्त कळा कैसा खेळ त्याचा महाराज. ते असं या संप्रदायाची निर्मिती झाली. वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जाण तेने गुरु भजिजे तेने कृत्य कार होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते जाणत्या माणसाची गुरुभक्ती आहे, येड्या गवाळ्याची भक्तीच नाही. याला भक्तीला जाणून घेऊन करावं लागते. जसं बाजार भरल्याच्या नंतर आपण जाणून घेऊन बाजार करता. टमाटे किती रुपये किलो आतो महाराज, आलू कसं द्याले, इथं कसं द्याले, तिथं कसं द्याले, याचा माल कसा आहे, त्याचा माल कसा आहे, असं जाणून घेऊन. तसं हे भक्ती जाणून घेऊन करायची, कोणी सांगल्याने लागणार. या भक्तीला अनंत जन्माचे पुण्याशे पदरी तरीच होतो आनंदाचा ज्ञानाधिकारी. या अनंत जन्माचं हे पुण्य कुठेतरी साठावं लागते, मग कुठेतरी आपल्याला आनंद संपायला भेटतो. त्याच्यावर सुद्धा एक प्रमाण आहे. बहुत जन्मीचे सुकृत साचले म्हणून भेटले गुरु महाराज. काय म्हणले, बहुत जन्मीचे सुकृत साचले, आनंद जन्माचं सुकृत होतं महाराज, म्हणून कुठेतरी आपल्याला हा संप्रदाय भेटला, गुरु महाराज भेटले. मग ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं गुरुभक्तीबद्दल. अजून महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराजच सांगतात, मज हृदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरो म्हणून विशेषात त्या दरु एका विवेकावरू. महाराज सांगतात माझ्या हृदयामध्ये सद्गुरु होते म्हणून मी तरुण गेलो. तुम्हाला करायचं असेल गुरुभक्तीच कामाची आहे, दुसरी भक्ती काही कामाला येणारी नाही. महाराज अजून सांगतात, ज्ञानेश्वर महाराजच सांगतात, श्री गुरु सारिका असता पाठीराका तेथे इतराचा लेखा कोण करे. महाराज सांगतात श्री गुरुचा पाठीराखण माझ्या पाठीमागे आहे, आणि ते पाठीमागण असल्यावर मला कोणाची भीती नाही महाराज, असं महाराज सांगतात. मग ही श्री गुरुची भक्ती पाहिजे, कोणाची येड्या गबाळ्याची भक्ती जमत नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्यांचा अभंगच आहे. मग आता ज्ञानेश्वर महाराजाचं झालं महाराज, आता राहिले एकनाथ महाराज. एकनाथ महाराज परंपरेनुसार गुरुभक्तीतले जातात. त्याची सुद्धा एक गोबी आहे, राजा यदू दलाल जण दुसरा शिष्य केला खरा कलियुगी, असं काहीतरी गोबी आहे महाराज, माझ्या ध्यानात येणं तरी. तर ती गोबी आहे. नाथ महाराज हे गुरु परंपरेतलेच. नाथ महाराज सुद्धा सांगतात, कलियुगी जीवतारक स्वामी दत्तराज एक त्यांचे नाम नित्य घ्यावे भवसिंधूतून तरावे. महाराज सांगतात कलियुगामध्ये या जीवाला तारणारा, या जीवाला भवसिंधूतून तारून नेणारा कोण असेल तर तो फक्त गुरु आहे, असं नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज झाले, आता महाराज तुकाराम महाराज राहिले. जगद्गुरु आपण त्यांना म्हणतो, जगद्गुरु नावाने ते प्रसिद्ध आहेत. तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. महाराज सांगतात मला गुरु शिवाय सोय सापडली नाही महाराज, म्हणून मी गुरुचे पाय धरलो. ते जाऊ द्या महाराज. तुकाराम महाराज अजून सांगतात, तुका म्हणे गुरु भजनी सुख झाले माझ्या मनी. तुकाराम महाराज काय म्हणतात, गुरुच्या भजनाने माझ्या मनाला सुख झालं महाराज, मला सुख झालं आणि मला आनंद पद प्राप्त झालं म्हणतात. कोण म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात. मग एवढं सांगितलं महाराज, हेच होतं प्रमाण. आता कुठून प्रमाण आलं? महाराज सांगतात हे प्रमाण आहे, आणि या प्रमाणानुसार आपली भक्ती पाहिजे. ही गुरुभक्ती महाराज. आणि गुरुभक्ती म्हणजे मुळाची भक्ती आहे, असं शेंड्याची भक्तीच नव्हती. जसं मुळाला, झाडाच्या मुळाला आपण पाणी टाकला, तेच पाणी
फांद्याला जाते, फळाला जाते, फुलाला जाते, शेंड्यापर्यंत पाणी जाते, त्या प्रकारची भक्ती म्हणजे गुरुभक्ती. आपण मुळाची भक्ती केला, आपण आता गुरुभक्ती केला, त्याच्यानं सकळ दैवता होती संतुष्ट. सगळ्या दैवता संतुष्ट होतात महाराज. दुसरी भक्ती करायची गरज नाही. ही गुरुभक्ती, ही भक्ती आपल्याला करायची आहे. मात्र कशी करावं लागते महाराज? निक्क होऊन करावं लागते. करावं म्हणल्यानं जमणार नाही. चालू आहे, चतुर्मास केलो, केलाच बापू, कोण म्हणाले केलं नाहीस. मात्र ते विकार काढून यानं भक्ती करते, तेच भक्ती जाया जाणारी होय, दुसरी भक्ती नव्हे. कोणते षडविकार काढावे लागतात? काम, क्रोध, लोभ, दम्म, अहंकार हे षडविकार काढून भक्ती करावं लागते. तेव्हा कुठं आपल्याला या मनुष्य जन्माचा उद्धार होते महाराज. जसं एका राजानं 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 60,000 वर्षे केली महाराज. मात्र काय करता? लोखंडाचे चणे खाऊन केली, मात्र षडविकार त्याच्या मधीच होती. विश्वामित्र होय महाराज. ते विश्वामित्राने ती भक्ती केली, मात्र ते काही कामाला गेली नाही. ते कोणत्याच कामाला आली नाही महाराज. ते वाया जावं लागली. त्या प्रकारची भक्ती आपली नको. मग महाराज सेवेकरता आपण निवडलेला आहे विषय 2 साधनाबद्दल आहे. देव घरी आणणार आहे. साधन करी याची 2, अन्नदान नामस्मरण. आनंद संप्रदायाचे संत शिरोमणी कवी गुरुवर्य बापूजी पाटील यांचे गुरुवर्य, ज्यांना आपण शहादत्ताचा अवतार म्हणतो, असे बाळगुरु महाराज. शहादत्ताचे अवतार स्वामी माझे बाळगुरु. हे अवतार शहादत्ताचा आहे महाराज. देवा दत्ता दत्ता, 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 देवा दत्ता दत्ता. गुरु महाराज की जय. मग जे विषय निवडला ते एक अभंग आहे. साधन करियेची 2, अन्नदान नामस्मरण. देव दत्त येतो घरा, काय येऊने त्या मंदिरा. 4 चरणाचा आहे महाराज. मात्र 4 चरणाचं विश्लेषण होईना प्रवचन मध्ये, त्याला कीर्तनाची जोड लागते. म्हणून आपल्याला 2 मेन बघायचं आहे. कोणते साधन सांगितले? एक म्हणजे अन्नदानाचं, दुसरं म्हणजे नामस्मरणाचं. कोण सांगितले महाराज? ज्यांचा शहादत्ताचा अवतार झाला या कलियुगामध्ये. शहादत्ताचे अवतार स्वामी माझे बाळगुरु. ज्यांचा गंगा तीरावर शहादत्ताचा अवतार झाला म्हणजे बाळगीर महाराज. आणि गुरु महाराजाचे 4 युगामध्ये 4 अवतार झाले. गुरु महाराजाचे झाले ते भक्ताला ज्ञान देण्यासाठी, जीवाचा अवतार कसा होईल याचं प्रबोधन करण्यासाठी गुरु महाराजाचा अवतार. म्हणजे अलीकडे 10 अवतार झाले महाराज. प्रत्येकाला माहित आहे 10वा आला नाही अजून, 9 झाले. मात्र माणसं 10वा यासारखं करालेत. बैमानी होऊन गेली महाराज. त्यानं माझे बुडीला आहे, मी बी त्याचे बुडीतो. पैसे महाराज, पैशानं कोणाचं इथं झालं नाही महाराज. पैसा काय करता? एका ठिकाणी महाराज खूप सुंदर सांगतात, तुकाराम महाराज. तुका म्हणे धन, धनासाठी देती घेती प्राण. महाराज काय म्हणले? धन एवढं बेकार आहे महाराज. प्राण घेते बिन प्राण देतात मी माणसं पैशासाठी. आता नवं महाराज, पैसा आपल्याला कुठं नेता येणार महाराज, इथं सोडून जावं लागणार आहे. प्रत्येकाला माहित आहे, तरी आशा लागलेली आहे पाठीमागे. समजा महाराज आपल्याजवळ खूप धन आहे, ते बँकेत टाकायला जातो म्हणलं तर त्याला इन्कम टॅक्स लागते महाराज. चोराला कळालं तर चोर गळा कापून घेऊन जाते. उमरी तालुक्यात एका साधूला तसं झालं महाराज. ते धन घेऊन गेलं, महाराजाचा जीवचा, महाराजाचा काटात काट टाकून द्यायला झालं. धनासाठी देती घेती
प्राणच जीवाचीच आहे ते दक्षिणा. एवढं धन बेकार आहे महाराज. या धनाने कोणाचं आतापर्यंत हित झालं नाही. मग आपल्याजवळ पैसा आहे, चोराला करायला चोर येऊन आपल्याला घेऊन जाऊ शकते धन. आता राहिलं महाराज भावकीला कळालं, भावकी हिस्सा मागते. हिस्सा मागण्याची शक्यता आहेच, हिस्सा मागणारच. हे भावकीचं झालं महाराज. आता एवढ्या तावडीतून सुटला आणि पोरग जेव्हा म्हणलं तेव्हा चाबी हातात. जर देईना गेला, सकाळी त्याचा काटाकान टाकून द्यायचं झालं. बैठकीत बसलेल्या बापाला संध्याकाळी माराले तर झटका आलता. झटका नाही, चाबी सारखी खटका बसले झालं. एवढं धन बेकार आहे महाराज. मात्र परमार्थाचं जे धन आहे ते आपल्या जाया जाणार आहे. त्याच्यावर सुद्धा एक प्रमाण आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावयाज तर हे उपाय लाभाचे. परमार्थ सारखं धन कोणतंच महाराज परमार्थ सारखं धन नाहीच. आणि ते भेटणं खूप अवघड आहे महाराज. ते धन भेटायचं असेल, अनंत जन्माचे पुण्य असे पदरी, तरीच होतो आनंदाचा ज्ञानाधिकारी. हे पुण्य आपल्यामध्ये जमा झालं पाहिजे, तेव्हा कुठतरी आपल्याला हे संप्रदाय सापडते महाराज. आता जाऊ द्या, हे धन एवढं बेकार आहे, पण धनासाठी प्रत्येक महाराजामध्ये फुटाफूट वाली महाराज. पैशासाठीच होय, दुसरं काहीच नव्हतं. आणि षडविकार हे दोन एवढे घातक हे भक्ती माणसाला करू देणार. एका ठिकाणी काय झालं महाराज, सप्ताह ठरला. आता ही सत्य घटना होय, खोटी नको महाराज. सप्ताह ठरलाय. कितीला ठरलाय महाराज? 50,000ला 7 दिवसाचं. मात्र महाराज सप्ताह झाल्यावर मला 5,000 वाढवून द्यावाचं लागते. मी जागेवर हल्ला. कस करता एवढं महाराज? एवढे पैशासाठी माणसं उठून गेलेत. प्रत्येक तसे नाहीत महाराज. काही काही चांगले सुद्धा आहेत, काही निष्काम सुद्धा सेवा करतात. तेच होतं म्हणजे खरी भक्ती करणारी. दुसरी पैशासाठी जी भक्ती करते त्याची भक्ती जाया जाणारी नव्हती. मग धनासाठी फुटाफूट होते. परमार्थातच नाही महाराज, संसारामध्ये सुद्धा होते. दुऱ्यावर भावकीमध्ये भांडणं होतात. इतकुशा कारणाहून, कोणत्या चमच्याहून, भोगण्याहून. आमचं भोगन होय मोठं, आम्हाला लागते कार्यक्रम करायला. महाराज ते भोगन नव्हतं, आपल्या इकडे बरेच शब्दाचं अपभ्रंश झाले महाराज. काय झाले? अपभ्रंश झाले. ज्याला आपण चाय करता त्याला काय म्हणतो? बोला, चाय करता त्याला काय म्हणतात? चाय कशात करता आपण? है की भोगन. ते भोगन नाव, त्याचं नाव आहे बहुगुण. काय आहे त्याचं नाव? बहुगुण आहे, त्याचं झालं भोगन. का महाराज? ते तांदूळ घातलं तरी नको म्हणणार, चाय शिजले तरी नको म्हणणार, अजून काय शिजले तरी नको म्हणणार, खायला घेतलं तरी नको म्हणणार. त्याचं नाव आहे बहुगुण, त्याचं नाव झालं भोगन. तसं महाराज ते एवढीच्यासाठी भांडणं होतात. ते भांडणं काढायचं असेल तर निका परमार्थ पाहिजे. कोणता? पैशासाठी नको, कपड्यासाठी नको. माणसाला परमार्थ करावा तो निका. एवढंच सांगणं आहे माझं. मग विषय निवडलाय शहादत्ताचे अवतार, ज्यांचा कलियुगामध्ये झाला. 10 अवतार झाले महाराज, 9 झाले, 10वा याचा आहे. मग ते अवतार झाले धर्मरक्षणासाठी. गीतेमध्ये सांगितले, भागवतगीतेमध्ये प्रमाण सांगितले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च द्रष्टिता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्ण सांगतात, जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लानी येईल महाराज, जेव्हा जेव्हा साधूवर अत्याचार होईल, तेव्हा माझा अवतार आहे म्हणून श्रीकृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये. हे 10 अवतार महाराज झाले, जे धर्मरक्षणासाठी झाले. आता 4 अवतार झाले महाराज 4 युगामध्ये. ते गुरु महाराजांचे झाले, ते जीवाला बोध करण्यासाठी झाले महाराज. एका आरतीमध्ये खूप सुंदर सांगितले. करत युगी आले हंस, त्रेता योगी देवदत्त, द्वापारे अवधूत,
कदे माझे शादत आचार्य आनंद प्रभो जो का जीवा उद्धरित कार्तिक पौर्णिमेशी पूर्ण कळा दाखवेत आरती पौर्णिमेची. महाराज सांगतात 4 युगामध्ये 4 अवतार झाले महाराज. ते जाऊ द्या, एका विदर्भातल्या प्रसादामध्ये सुद्धा सांगितलंय, गुरुजी मला ज्ञान साखर द्याना करतायुगी हंस आले सत्य जगाला ज्ञान निरोपिले तैसे मला तुम्ही द्याना गुरुजी तैसे मला तुम्ही द्याना गुरुजी मला ज्ञान साखर द्याना. त्रेतायुगी देवदत्त आले दलाल धनाला मोक्ष पद दिधली तैसे मला तुम्ही द्याना गुरुजी मला ज्ञान साखर द्याना. हे 2 अवतार झाले महाराज. नंतर द्वापार युगामध्ये द्वापार युगी अवधूत आले यदुराजाला ज्ञान निरोपिले तैसे मला तुम्ही द्याना गुरुजी तैसे मला तुम्ही द्याना गुरुजी मला ज्ञान साखर द्याना. कलयुगी शादत आले चक्रधराला पंथी लाविले तैसे मज लावाना गुरुजी तैसे मज लावाना गुरुजी मला ज्ञान साखर द्याना. महाराजांचे 4 अवतार झाले महाराज. करतायुगी हंस अवतार आलं. ते अवतार फक्त 13 दिवसासाठी झाले महाराज. हंस नावाचा अवतार त्रतायुगामध्ये झाला. ते फक्त 13 दिवसासाठी झाला. ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. जे महाराज 4 मानसपुत्राला ब्रह्मज्ञानापर्यंत सांगितलं 13 दिवसामध्ये. या 4 मानसपुत्रांना प्रथम पूर्ण पालथी घातली महाराज. आम्हाला निर्गुण निराकार वस्तू पाहिजे. त्याला सुद्धा आपल्यासारखा ध्यास लागला होता. का आम्ही दुरून आल्या एवढ्या दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. महाराज आम्ही खूप दुरून आले, येताना दुःख झाले महाराज. ते आम्हाला दुःख नाहीच करायचं आहे. 184 योनीचं ते कशाने होते त्याला सुद्धा तळमळ लागली आणि गुरु महाराजांची भेट घेण्यासाठी त्याने पूर्ण प्रथमी पालथी घातली. कुठं होतं गुरु महाराज? तेव्हा हंस नावाचा अवतार आले महाराज. आणि त्या अवतारानं ब्रह्मज्ञानापर्यंत सांगितलं 4 मानसपुत्रांना. आणि परत त्याने विचारल्यावरती अवतार काय सांगते महाराज? नेने मी आनंदाचा वार्ता हो जय जय आजी दिगंबरा सुरवर ऋषी मुनिवरा तुझ विना मोक्ष नाही सुंदरा हो जय जय आजी दिगंबरा अनाथ नाथा परात परा हो जय जय आजी दिगंबरा. महाराज ब्रह्मज्ञानापर्यंत सांगितलं, मात्र परज्ञान सांगितलं नाही महाराज. ते परज्ञान त्या अवताराला सुद्धा माहित नव्हतं. मला आनंदाचा पार माहित नाही महाराज म्हणलं. मग ते झालं महाराज. आता आलं त्रेतायुगामध्ये देवदत्त नावाचं अवतार. ते कोणाच्या निमित्तानं आलं महाराज? आत्री ऋषी अनुसया माताच्या निमित्तानं आलं. 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण. आकाशवाणी आनंद लक्ष पदावरून आली आज्ञा विनाशी. महाराज 60,000 वर्षाच्या तपश्चर्या केली आणि चातुर्मासाच्या निमित्तानं ज्याच्या घरी देव आले ते म्हणजे आत्री ऋषी अनुसया माता. हे महाराज देवदत्त नावाचा अवतार त्रेतायुगामध्ये. आता महाराज द्वापार युगामध्ये अवधूत नावाचा अवतार महाराज. द्वापार युग अवधूत नावाचा अवतार जिथे यदुराजानं भक्ती केली महाराज. यदुराजा म्हणजे कृष्णाच्या कुळातला यदुराजा आहे.
म्हणजे कृष्णाच्या कुळातली जर गुरुभक्ती करत असेल तर कृष्णाला कोणती भक्ती करत केली असेल तुमचं तुम्ही ओळखून घ्या, सांगायचं फार काही नाही महाराज. मग हे द्वापार युगामध्ये अवधूत नावाचा अवतार, खांदे कावडी पार दिवेश अमोघ दर्शन सकया रे, जय जय अवधूत प्रभू राया वंदिन तुमचे पाय हो, जय जय अवधूत प्रभू राया. महाराज पारध्याच्या वेशामध्ये अवधूत नावाचा अवतार गुरु महाराजांचा आला. महाराज ते आला देवालयाच्या तपासतो. देवालय निमित्त आले सह्याद्रीशी, पाठविले त्याशी मोक्षपदी. महाराज देवालयाच्या निमित्तानं अवतार आला. देवालय ऋषीला एवढा क्रोध चढला, महाराज आलेच पाहिजे. आणि आपले राग एसटी मध्ये जागा नाही गेले की धक्का बुकी, कुठं काही नाही गेले की धक्का बुकी. आपला असला राग आहे, आपल्या कोणताच कामाचा राग नव्हता, शेंड्याचाही नव्ह दडमुळाचाही नव्ह. ते देवालय ऋषीला तपासतो असा क्रोध आला. महाराज गुरु महाराजालाच खाली यावं लागलं. हे क्रोध कामाचा आहे. क्रोध सुद्धा 3 प्रकारचा सांगितला आहे, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. क्रोध राहावा ते उत्तम प्रकारचा, मध्यम आणि कनिष्ठ प्रकारचा क्रोध काही कामाचा नाही. महाराज ते क्रोध आला देवालय ऋषीला, म्हणून देवालयाच्या तपासतो व देवालय सह्याद्रीशी. देवालयाच्या तपासतो गुरु महाराजाला यावं लागलं द्वापार युगामध्ये. मग तिथं परशुरामानं जमदग्नीच्या आदेशावरून रेणुका मातेचा वध केला महाराज. आणि ते वध झाला आणि त्याचा बाप प्रसन्न झाला. महाराज काय नाही मला, मग काय वेता नाही ते माझं काम केलंस, मला काय पाहिजे ते तुला माग, मला काय नाही हो, मला जशी होती मला तशी करून द्या वापिस. बाप मला बरोबर आहे, जे मागायचं नव्हतं तेच मागितलंस, मला काही नाही देतो मला. 4 भावालाही मारलं, माईलाही मारलं महाराज बापाच्या आज्ञावरून. आणि आजकालचे पोरं बापाची आज्ञा नाही महाराज. गेला तिकडी बाप मेला तू बी मर, मला काही घेणं नाही तुझं, मजमज बघतो आजकालचे लेकर महाराज. मग हे महाराज बापाची आज्ञा पाळली, बापाच्या आज्ञा असतो माईलाही मारलं भावालाही मारलं झालं. आणि म्हणले नंतर जिवंत करून द्या, काय नाही म्हणले. जमदग्नीने त्यांना जिवंत केलं महाराज. 4 भावंडाची शिर तिथंच होती, ते सगळे जिवंत झाले, मात्र रेणुका माता जिवंत झाली नाही महाराज. मग परशुरामाला मजमाला जिवंत पाहिजे माय. त्यावेळेस महाराज जमदग्नीने सांगितलं आता तू असंच निघ म्हणला तुझ्या आईचं कलेवर खांद्यावर घेऊन. जात असताना एक मोठं माळ लागलं म्हणला, माळा जंगल. ते जंगल म्हणजे सह्याद्री पर्वत आहे म्हणला. आणि त्या सह्याद्री पर्वतामध्ये तुला पारध्याच्या वेशामध्ये गुरु महाराजाची भेट होईल, दत्त महाराजाची. त्याच्या खांद्यावर एक कावडी असेल म्हणला महाराज, कावडी. आणि ते कावडीचं लाकूड कसं राहते, वाळीला राहते, लांब राहते, वाळीला राहते महाराज. बक्कळ पारधी दिसतील म्हणला तुला, मात्र त्याच्या वाळलेल्या लाकूडला हिरवं चिगूर फुटलेलं दिसल, ते होतं म्हणजे दत्त महाराज. त्याचं पाय सोडायचं नाही मला. हे गेलं महाराज, पाय धरलं. त्यावेळेस दत्त महाराजांनी त्या परशुरामाला सांगितलं जा म्हणले वरी, जिथं कोरी भूमिका नावाची जागा आहे तिथं जाऊन तुझ्या आईला गाडून टाक. आणि गाडल्यावर तुला 10 दिवस नंतर बघता येणार नाही फिरून. मग तिथं महाराज रेणुका मातेचं आता सुद्धा मंदिर आहे. आणि देवालयाच्या निमित्ताने आले म्हणजे ते देवदेव सरी आहे महाराज. आधी महाराज तिथं दर्शन घेतात, नंतर महाराजाचं निद्रास्थान आहे तिथं. देवालय ऋषीनं घेतलं वचन, देवालय ऋषीनं वचन घेतलं, अनंत युग तुम्हाला इथं यावं लागणार आहे, निद्रा करावं लागणार आहे महाराज. कोल्हापुरी भिक्षा, पांचाळेश्वरी स्नान, बद्रिका आश्रम, पुराण पठण आणि शेवटचं ठिकाण म्हणजे निद्रेचं स्थान, ते म्हणजे माहूर. त्याचं नाव सुद्धा माहुरी होतं महाराज. त्याचं नाव माहूर करून टाकून दिले. मातापूर होतं. माहूरचं नाव पहिल्याच्या काळात काय होतं, मातापूर. हे आंध्राचे लोक यायचे, माहुरीला चलो म्हणायचे. ते माहुरीचं आता माहूर झाले महाराज. पहिल्याच्या काळात त्याचं नाव मातापूर होतं. आणि माहूर 4 युगापासून तिथं महाराज त्याच जागेवर आहे सह्याद्री पर्वत. आता प्रत्येक युगामध्ये नाव बदलत आले.
ते माऊर महाराज देवालयाच्या तपासाठी ते द्वापार युग. आता राहिलं महाराज कलियुगाचं. कलियुगी आले शहादत्त चक्रधराशी उपदेश देऊनी दाखविला हा निज पंथ. कलियुगामध्ये शहादत्त आले, त्यांना आपण बाळगुरु महाराजांचा अवतार, शहादत्ताचा अवतार म्हणजे बाळगुरु महाराजांचा अवतार म्हणतो. मग आपल्यासारखे आपल्या चरित्र कवा तरी चालू होती महाराज. कोणाचं लहानपणी चरित्र चालू होते, त्यांना लहानपणीच गुरु केले हो. लहानपणीच महाराजाची संगत आहे, याला देवदेव करते हो. हे लहानपणी चरित्र सुरू झालं महाराज. कोणाचं मध्यम वयामध्ये सुरू झालं चरित्र, कोणाचं थोडं म्हातारपणामध्ये झालं हो. केलं गुरु, म्हातारच्या दात पडून गेले, केलं झालं काय करता, केलंय गुरु. त्याच्यावर सुद्धा खूप सुंदर सांगितले एक महाराज. एक भजन आहे, संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला. संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला. 4 दिवसाचा बाजार भरला, मोहमायेचा पसारा झाला. पाता पाता वसरून गेला गुरु करून घ्या देहाला. संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला. कुशालबन महाराज सांगतात शेवटला, कुशालबन सांगे सर्वाला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्मची वाया गेला. गुरु करून घ्या देहाला. संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला. महाराज, संसारात जर सुख मिळायचं असेल तर गुरु करावं लागते, असं कुशालबन महाराज सांगतात. मग हे अवतार चरित्र महाराज बाळगीर महाराजाचं तसं नाही महाराज. जन्माला येण्याच्या आधीपासून अवतार कार्य सुरू झालं. प्रकृतीचा नियम आहे, 9 महिने 9 दिवसात माणसाचं जे काय दाम्पत्य असेल ते जन्माला येते. मात्र बाळगीर महाराजाचं 9 महिने 9 दिवस होऊन गेले, 10 महिने लागले तरी सुद्धा महाराज जन्माला येणार. त्यावेळेस संभाजी पाटील आणि केरुमाई राहेरला चिंताग्रस्त झाले आणि गुरु महाराजांचं ध्यान करू लागले. त्या काळातली गुरुही तसेच, शिष्यही तसेच. आता काय आटके गुरु बाटके शिष्य रात्र मुले सकाळी काढून दिले झालं आजकालचे गुरु महाराज. पण त्या काळातले गुरु तसेच, ते म्हणजे रुद्रवीर महाराज किवळीकर निजामच्या काळातले. त्याला कळालं आपले कुठेतरी शिष्य कोणत्या तरी अडचणीमध्ये आलेत महाराज. ती केवळ्यावर राहायला आले आणि राहायला येऊन सांगितले, हा असे अवतारी पुरुष याशी लागतील 12 मास. काय सांगितले? या अवतारी पुरुष आहे, यांना बाहेर येण्यासाठी 12 महिने लागतील महाराज. यापूर्वी एक साधू, त्यांनी दृष्टांत सुद्धा सांगितला, यापूर्वी सुद्धा एक साधू 12 वर्ष आईच्या गर्भात होते म्हणजे. ते कोण होय? शुक, त्याला शुकमुनी म्हणतात. ते महाराज 12 वर्ष झालं. बामणाचं पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्षे लपाल रे, कापत कापत बाहेर आले. नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे, ऐक खेळिया तुला सांगतो, जाणून खेळ खेळी रे. महाराज हे शुकमुनी महाराज 12 वर्षे आईच्या गर्भात आणि बाहेर पडताच महाराज ते वनाचा रस्ता धरून पळायला लागलं. हे 12 वर्षे. तसं हे साधू महाराज 12 महिने राहणार आहे आईच्या गर्भात. 12 महिने कंप्लीट झाल्यावर महाराजाचा अवतार झाला महाराज. आता ते अवतार आहे महाराज. तुमचे आमचे लेकरं काय बघायचे नाही, मोबाईल मध्ये छाया सध्या मोबाईल चालू आहे. पहिलेचे महाराज हिरीवर गेले महाराज खेळायला, स्नानासाठी गेले बाळगुरु महाराज आणि सर्व मित्र त्यांचे. ते काय आपल्या साधं असं राहत गेले नाहीत महाराज. आखाड दत्त नामाचाच पारा कुठेही जा तुम्ही. आता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता. शाळेत टाकले, शाळा शिकायला तयार नाहीत महाराज. तिथे शाळेमध्ये देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता. का शाळा शिकायचं काय रस नव्हतं. पहिले त्यांना ज्ञान अवगत होतं महाराज. तेव्हा कुठं त्याच्या शिष्याने एवढे अभंग लिहिले म्हणजे गुरु महाराज कसे असतील सांगत.
आपल्या आनंद संप्रदायाचे जे आनंद पाटलीला महाराज बापूजी पाटलानं त्यांचे शिष्य जर एवढे हुशार असतील तर गुरु केवढा हुशार असावा. मग महाराज ते हिरीमध्ये गेले, सर्व मित्र मध्ये गेले. महाराज हिरीमध्ये महाराजही गेले, सर्व मित्र आंघोळ केले, ते बाहेर आले. महाराज मध्येच बसले. महाराज वयाच्या 8व्या वर्षात 3 दिवस विहिरीत गुप्त. महाराज वयाच्या 8व्या वर्षामध्ये 3 दिवस हिरीमध्ये गुप्तच. कुठल्याच प्रकारचं महाराज त्यांना कोणतं ध्यान नाही. हिरीमध्ये तळाला गेले, दत्त महाराजांचं आपलं ध्यान करू लागले महाराज. आणि हे कळालं महाराज सर्व रुद्रगिरी महाराजाला, आणि रुद्रगिरी महाराज आले आणि बाळगुरु म्हणून असं हाक मारले हिरीच्या काठावर येऊन. तेवढ्यातच महाराज बाहेर आले. बाहेर येत असताना महाराज 3 दिवस झाले हिरीमध्ये होते. अंगावरचा केसही वल्ला नाही, कपडाही वल्ला नाही, डोक्याचा केसही वल्ला नाही महाराज. त्यावेळेस गावाने बघितलं, ते म्हणले आपल्या आता जवळ ठेवायचं हे नाही महाराज. संभाजी पाटील वराटाचे श्री गुरुचा पिता, श्री केरुदेव सद्गुरु रायाची माता, रुद्रगिरी महाराज केवळेकर सद्गुरुनाथ, पुत्र फळार्पणी कृतार्थ झाले उभयत. त्यावेळेस महाराज बाळगुरु महाराजांना देऊन टाकलं. राहे रावने श्री गुरु आले केवळ्यास, दत्तगिरी महाराज दीक्षा दिली स्वामीस, श्री दत्ताची पूजा करिता नाही आळस, रात्र दिवस मुखी दत्त नामाचा ध्यास. महाराज हे बाळगुरु महाराज आणि त्याचाच वय ओवी, ते म्हणजे साधन करी हेची 2 अन्नदान नामस्मरण, देवदत्त येतो घरा काय उणे त्या मंदिरा. मग साधन सांगितले महाराज, एक अन्नदानाचं आणि दुसरं नामस्मरणाचं. महाराज वेळ संपत आले महाराज, आपल्या 1 घंटा होऊन चाललाय असं मला वाटाले. पण प्रवचन म्हणल्याच्या नंतर 1 तास माणसाला कटाळ येते महाराज. आता जे जे डोळे लावून बसले ते काय मन लावून ऐकायला की झोपी गेले ते द्यावं लागतो. मग महाराज प्रवचन म्हणल्याच्या नंतर 1 तास राहते महाराज. मग साधन सांगितले महाराज, एक म्हणजे अन्नदान आणि दुसरं म्हणजे नामस्मरण. चातुर्मासामध्ये काय पाहिजे? अन्नदान आणि नामस्मरणच पाहिजे, दुसरं काही लागत नाही. न लगे आणि कसायास प्रसाद म्हणे तुमची आस, पायी हारू खले मन नूर देही द्याता ध्यान. महाराज प्रसाद महाराज सांगतात सायास कोणतंच लागला आपल्या संप्रदायामध्ये. कोणतं सायास असेल ते संप्रदाय म्हणजे आनंद संप्रदाय महाराज. मग हे सांगितलं महाराज अन्नदान आणि नामस्मरण. थोडक्यात पाहू आता आपण. नामस्मरण करायचं आहे महाराज. नामस्मरणासाठी गुरु करावं लागते. काय करावं लागते? गुरु करावं लागते. तीर्थयात्रा आणल्यानं गुरुची दक्षिणा भेटणार महाराज. बरेच जण काशीला जातात. तीर्थयात्रा केल्याच्या नंतर एक प्रकारचा अहंकार राहतो नाही महाराज मनामध्ये. करिता तीर्थाटन होय अहंकाराची प्राप्ती. आता एक आपण गेल्या महाराज, बऱ्याच जणांचे आम्हाला घरी जाण्याचा योग येते. आम्हाला सांगतात मी काशी केली, मथुरा केली, 4 धाम केले महाराज, सर्व तीर्थयात्रा केले. एक प्रकारचा अहंकार दाटून येते महाराज मध्ये. अहंकाराची भक्ती नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या गुरुदासा भाविकाशी. महाराज अहंकार नको. मग ते तीर्थयात्रेने अहंकार दाटून येते महाराज. आणि आपण जे तीर्थयात्रा करतात ते तीर्थयात्रा नव्हती, जत्रा होती. आपलं लक्ष देवाकडे नाही. त्या जत्रामध्ये काय आहे? इथं चप्पल कोणती चांगली भेटाली, शेगावची कचोरी खावा पाहिजे, आपल्या याच्यामध्ये आपली जत्रा होय, आपली तीर्थयात्रा महाराज. मग ही तीर्थयात्रा काही कामाची नाही. बरेच जण काशीला जातात. काशीला गेल्यावर काहीतरी सोडावं लागते. मग माहिती आहे तुम्हाला? काशीला गेले एक जण आणि काय म्हणला महाराज, एक जण विचारलं कुठे गेलता? काय नाही मला काशीला जाऊन. काय सोडल्या? मग बरेच जण काय सोडल्याच्या नंतर काय काय म्हणतात, कप बशी चाय प्यायचा नाही,
कोणत्या याच्या ताटात खायचं नाही, पितळाच्याच गिलासात पाणी पियायचं, हे सोडलं म्हणतात. आता दुसऱ्या गिलासात पाणी पियाचं नाही, हे कोण सोड म्हणले रे बापू तुला? एका चांगल्या माणसाला विचारलं, ती वडाच्या पारावर बसलं, आमच्यासारखं काम नसणारे माणूस जाऊन बसले त्याच्याजवळ. त्याला विचारलं कुठे गेलतो? काय नाही मला काशीला गेलतो. काय सोडला मला? काय नाही मला राग सोडलो. मला काय सोडलो? राग सोडलो मला. दुसरी बार विचारलं महाराज 2-3 मिनिटाला, कुठे गेलते मला? काशीला गेलतो. मला काय सोडलं? काय नाही राग सोडलो मला. अजून त्याला 5-10 मिनिटाला विचारलं, महाराज कुठे गेलते मला? मसनात गेलतो, मला यायचं होतं. काय मला तुला काय सोडले महाराज? राग सोडले. राग तर कसल्याच प्रकारचा सुटला नाही. म्हणजे तीर्थयात्रा केल्याने काही कामाची नाही, त्याच्यासाठी नामस्मरण करावं लागते. ते नामस्मरणाने जीवाचा उद्धार होते म्हणून सांगितलं. मग आता आपण नामस्मरणाचं थोडक्यात पाहू महाराज. नामासारखे नाही सार, श्रेष्ठ नाम दिगंबर. या नामासारखं सार नाही महाराज. नाना तपे आणि दान व्रताने उद्यापने होमाने नाना साधन किमर्थ होती वा नामा पुढे. नामाला तुम्ही यज्ञ करा, होम करा, हवन करा, काय बी करा म्हणले महाराज, ते अलीकडच होईल. आता बऱ्याच ठिकाणी यज्ञ होते महाराज, आणि यज्ञ काय साधं जमणार. आणि यज्ञ जे सांगितलं ते द्वापार युगामध्ये सांगितलंय महाराज. आपल्या भूपाळामध्ये सांगितले 4 युगाची भक्ती. कर्तयुगी आत्मोपासना केली एकनिष्ठ, लक्ष फळ भोगिले जीवाचे चुकले नाही कष्ट. मग द्वापार युगामध्ये यज्ञाधिक धार्मिक स्वर्गी फळ पाहिजे हे सांगितले महाराज. द्वापार युगामधली मध्ये यज्ञ होय. आणि तसे यज्ञ किती करावं लागतात महाराज? 100 यज्ञ करावं लागते, तेव्हा कुठेतरी स्वर्ग फळाची प्राप्ती आहे म्हणून सांगितले. पंडूराजाने महाराज 99 यज्ञ केले. 99 यज्ञ झाले महाराज. आणि यज्ञ साधं सुद्धा जमणार. यज्ञाला 1 कोटीचा मंडप लागते, कितीतरी कोटीचं तूप जाळावं लागते महाराज. चांदी चंदनाची लाकडं आणावं लागते, काशीचे ब्राह्मण आणावं लागते. इथले ब्राह्मण जमणार महाराज. त्याला जोडपे बसवावं लागतात. जोडप्याला 50-50 हजार द्यावं लागते महाराज. तेव्हा यज्ञ 1.25 किलो आणलो, यज्ञ किलो म्हणल्या जमणार. 1.25 किलो तुपाचं इथं काम नाही महाराज. कोटीनं तूप लागते, कितीतरी पट्टी करावं लागते, तेव्हा कुठतरी एक यज्ञ कितीतरी कोटीचं राहते महाराज. तसे यज्ञ किती करावं लागतात कलियुगामध्ये? किती सांगितले? 100 सांगितले. या पंडूराजाचे 99 झाले महाराज. तर त्याला स्वर्गाच्या पायरीला पुरले, स्वर्गात सुद्धा येऊ दिलं नाही झालं. श्रीकृष्ण आणि नारद मुनी तिकडून जाऊ लागले. नारद मुनीने विचारलं, हे काय बघा मला महाराज, असं का पुरलं याला इथंच? गेले जवळ. काय नाव मला म्हणजे 99 यज्ञ झाले, एकच यज्ञ राहिले मला झालं. ते म्हणे जाऊन तुझ्या पोराला सांगता, आम्ही तुझं पोरग यज्ञ करते आणि ते तुला फळ प्राप्त होते. त्या पंडू राजाच्या पश्चात त्या मुलाने यज्ञ केले. त्या यज्ञाचं नाव काय आहे? राजेश्वरी आहे वाटले. कोणतं तरी यज्ञ असेल. मात्र यज्ञ केलं महाराज. यज्ञात कितीतरी लोक जेवून गेले, काही फरक पडला नाही. शुक खाये एक शीत, घंटा वाजे स्वर्गात. मध्ये घेतले महाराज. पुण्याचंच अन्न खावं लागते, कोणाचंही अन्न खायला जमणार. मात्र आनंदगीतेमध्ये सांगितले, अन्न घालावे सर्वाभूती, पात्र मिळे दैवगती. ऐसा भाव जयाच्या चित्ती, त्याशी बोली जे परसाधू. ते भाई म्हणले परसाधू. पण हे महाराज ते अन्नदानाचं झालं, आता नामस्मरणाचं चालू आहे आपलं. यज्ञ काही कामाला नाही.